इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न पार पडलं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावर किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर लग्नामध्ये असतानाच एक मोठी शोककळा पसरली. याचं कारण म्हणजे जी घटना धक्कादायक समोर आली ना, या घटनेला खरंच महाराष्ट्र हळहळलेला या घटनेनं. नेमकी ती घटना काय आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावर शोककळा पसरली आहे असं आपण का म्हणतोय, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, देवेंद्र फडणवीसांवर वेगवेगळी संकट आलेले आहेत. आजपर्यंत राज्याचे गृहमंत्री पद त्यांनी सांभाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलेले अगदी 10 वर्ष आणि या पद सांभाळताना इतक्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या, इतके संकट आले, तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत हार नाही मानली. परंतु जे संकट त्यांच्यावर कोसळलं होतं, त्या संकटाचे सामना करण्याऐवजी त्या ठिकाणी दुसरीकडे गेले, अशा प्रकारचं काही लोकांचं याच्यामध्ये म्हणणं आलेलं आहे. अगदी 3 वर्षाची चिमुकली होती आणि त्या 3 वर्षाच्या चिमुकलीचं निधन झालेलं आहे. तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलेले आणि याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शोककळा पसरली असं आपण म्हणतोय. कारण लोकांनी सांगितलेलं आहे, काही लोकांचं म्हणणं असं आहे किंवा काही जाणकारांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला जातात. म्हणजे कुठल्या? तर इंदोरीकर महाराजाच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस लग्नाला गेले. मात्र लग्नाला जाण्याऐवजी जर त्या ठिकाणी 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता पुण्यामध्ये, जर त्या ठिकाणी तुम्ही गेला असतात तर लोकांना बरं वाटलं असतं. कारण ज्या स्वतःच्या आईवडिलांनी आपल्या स्वतःच्या चिमुकलीला मग गमावले, तर अशा प्रकारची तुमच्यावर अशी काय वेळ आली होती की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही, मुख्यमंत्री म्हणून तिथं भेट देऊ शकत नाही आणि सांगू शकत नाही ठामपणे की मी त्या ठिकाणी त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळवून देईल. याचमुळे जर तुमच्यावर एवढी मोठी शोककळा पसरली, महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्या मुलीमुळे, एवढीशी 3 वर्षाची ती चिमुकली होती, अगदी निरागस गोंडस, बघितलं तर तिला कोणीही अंगावर उचलून घेईल अशा प्रकारची ती छान मुलगी होती आणि या 65 वर्षाच्या भीमराव कांबळे नावाच्या नराधमानं तिला चॉकलेट देतो, एक वासरू दाखवतो, गाईचं वासरू दाखवतो, चल तुला गाईचं वासरू दाखवतो म्हणून तिला उचलून नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जीवानिशी मारून टाकलं, म्हणजे हत्या केली. इतकी भयानक घटना घडली आणि आपले मुख्यमंत्री लग्नाने जात आहेत अशा प्रकारच्या टीका त्यांच्यावर होत राहिल्या. मान्य आहे, त्यांनी जावे, प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हजेरी द्यावीच लागते. राज्याचा प्रमुख किंवा म्हणतो की आपण एखाद्या समाज प्रबोधनाचं मुलीचं लग्न आहे, समाज प्रबोधन कीर्तनकाराचं, तर त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. पण ही सुद्धा एक मोठी भावना आहे, लोकांची जनभावना आहे. अवघा महाराष्ट्र खवळलेला आहे. महाराष्ट्र सांगतोय की चुकीची गोष्ट घडली आहे, देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि कुठेतरी जे वादे दिले होते किंवा सांगितलं होतं की 14 दिवसात आम्ही या कैद्याला काहीतरी करू, आम्ही या आरोपीला काहीतरी याच्यावर निर्बंध आणू किंवा याला काहीतरी कठोर शिक्षा देऊ, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र अपेक्षित करतोय की लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेऊन नेमकं त्याच्या आरोपीबाबत काय करायचं आहे आणि त्या मुलीच्या घरच्याला, त्या मुलीच्या वडिलांना कशा प्रकारे न्याय मिळवून द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टीचा देवेंद्र फडणवीसांनी निकाल लवकर लावला पाहिजे. तरच खरं तर आपण प्रमुख म्हणून या घराचा, म्हणजे महाराष्ट्र एक घर आहे आणि या घराचा प्रमुख म्हणून आपण काम करतोय, तर आपल्या घरामध्ये जर अडचण आली, आपल्या घरावर अशा प्रकारे संकट आलेले, आपल्या घरातलं कोणीतरी गेलेलं आहे, मग त्या गेलेल्याचं कारण शोधून त्या माणसाला, ज्याच्यामुळे तो माणूस गेलाय, त्या माणसाला जीवानिशी संपून टाकायला पाहिजे. त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी पुढे येतील आणि त्याच वेळेमध्ये या गोष्टी ज्या आहेत ते घडणार नाही. तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर निर्णय घेतील का? आणि त्यांच्यावर जी काय शोककळा पसरली, महाराष्ट्रावर जी काय शोककळा पसरली, त्या शोककळेला कुठेतरी त्या न्याय कळेमध्ये किंवा न्यायाच्या भावनिकतेमध्ये
ते पुन्हा आणतील का हे बघणं आता मात्र महत्वाचं झाले. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टी नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.